आणि आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात आपण पाहूया स्पीड न्यूज मध्ये। पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारींना यंदाचा 27वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय। राज्य सरकारकडून या पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। अप्पासाहेब धर्माधिकारी हे महाराष्ट्रातले जाणते समाजसेवक निरूपणकार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेमध्ये निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसले। मोदींचं हे जॅकेट 28 सिंगल यूज प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आलेलं आहे। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हे जॅकेट बनवलं असून इंडिया एनर्जी वीकमध्ये पंतप्रधान मोदींना ते गिफ्ट करण्यात आलेलं होतं। रिझर्व्ह बँकेनं पतधोरण जाहीर केलेलं आहे। यामध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट 0.25 बेसिस पॉइंट्सनं वाढवलाय। यामुळे आता सगळ्या प्रकारची कर्ज महागणार आहेत। नाशिकमध्ये आरपीएफ जवानानं रेल्वे प्रवाशाचा जीव वाचवलाय। धावती गाडी पकडण्याच्या प्रयत्नामध्ये प्रवासी खाली पडलेला होता। वेळीच आरपीएफ जवानानं प्रवाशाला मागे ओढल्यानं प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचलाय। रायगडच्या महाड एमआयडीसी मधल्या मल्लक स्पेशालिटी कारखान्यामध्ये आग लागली। या आगीमध्ये 2 कामगार जखमी झालेत। आगीमुळे सगळीकडे धुराचे लोट पसरल्यामुळे परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील यपावाडी गावातील वयस्कर शेतकऱ्यानं वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत चक्क इंग्रजीमध्ये संवाद साधला। यावेळेला या शेतकऱ्यानं आपल्या अडचणी अधिकाऱ्यांपुढे इंग्रजीत मांडल्या। वीज अधिकारी आणि वयस्कर शेतकरी यांच्या या संभाषणाची व्हिडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झालेली आहे। निवडणूक आयोगाच्या निकालापूर्वी सुप्रीम कोर्टानं निर्णय द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। त्याचसोबत 16 सदस्य अपात्र ठरतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। शिवसेना एकच आहे, दुसऱ्या गटाला आपण शिवसेना मानत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। लोकप्रतिनिधींच्या संख्येवर पक्ष ठरत नाही, अन्यथा पैसेवाले आणि उद्योगपती आमदारांना आपल्या बाजूने वळवून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होतील अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। शिवसेनेमध्ये मुख्य नेता हे पद घटनाबाह्य असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर व्हीप म्हणजेच पक्षाचा आदेश झुगारणाऱ्यांनी एकदा घटना वाचून घ्यावी असा टोला सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला। ठाकरे पक्षातले नेते आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीची पोलिसांनी दखल घेतली असून आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। यापुढे ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचे मेळावे होतील त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार आहे। आमदार रमेश बोरनारे यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत। आपण इतक्या खालच्या पातळीचं राजकारण करूच शकत नाही असं म्हणत विरोधकांकडून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। आदित्य ठाकरेंच्या यात्रेमध्ये गोंधळ झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय। या प्रकरणी सुरक्षेत अक्षम्य कसूर झाली असून याची गांभीर्यानं दखल घ्यावी असं अंबादास दानवे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलंय। आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। औरंगाबादमधनं आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झालीच नसल्याची माहिती आता औरंगाबाद पोलिसांनी दिली आहे। विरोधी पक्षनेत्यांनी जे पत्र पाठवलंय त्याची दखल घेतली जाईल असं देखील आता पोलिसांनी स्पष्ट केलंय। महालगाव इथं आदित्य ठाकरेंची सभा झाली आणि त्या ठिकाणी सभा संपल्यानंतर त्यांचा ताफा निघालेला असताना गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। परंतु जो दावा करण्यात आलेला होता की दगडफेक झाली आहे तसं काहीही झालेलं नाही। सभेत किंवा आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर एकही दगड फेकण्यात आल्याचा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचा दावा पोलिसांनी केलाय। आदित्यजी ठाकरे यांच्या कालच्या सभेमध्ये महालगाव इथल्या सभेमध्ये दगडफेक करण्यात आली असा कुठलाही प्रकार घडलेला नाही। तथापि आदित्यजी ठाकरे यांची सभा झाल्यानंतर ते जेव्हा त्यांच्या कन्वायसोबत जात असताना कन्वाय पुढे निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी थोडी किरकोळ एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामध्ये एक माध्यमाचा प्रतिनिधी त्याला थोडीशी किरकोळ दुखापत झाली होती।
हा प्रकार वगळता असं कुठल्याही प्रकारची दगडफेक किंवा असं काही अनुचित प्रकार घडलेला नाही. माननीय विरोधी आणि आता आपण पुन्हा एकदा पाहूयात स्पीड न्यूज. आदित्य ठाकरेंच्या यात्रेतल्या गोंधळाप्रकरणी पोलीस तपास करून योग्य ती कारवाई करतील असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. ताफ्यावर दगडफेक करणं योग्य नाही. देवेंद्र फडणवीस सुद्धा अशा प्रकारांचं कधीही समर्थन करत नाहीत असं देखील बावनकुळे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरणी आमदार बोरनारेंचा हात असूच शकत नाही असा विश्वास मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलाय. विदर्भातल्या शिक्षक पदवीधर निवडणुकीबाबत आत्मचिंतन करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान 5 आठवडे घ्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे. राज्यकर्त्यांनी अधिवेशनामध्ये पळवाट काढू नये, त्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करावी असंही अजित पवार म्हणाले. जळगावातल्या धरणगावमधल्या अहिरे बुद्रुक इथं मक्याची वाढ न झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. याबाबत शेतकऱ्यांनी मंत्री गुलाबराव पाटलांकडे तक्रार करताच गुलाबराव पाटलांनी दुचाकीवरून शेत गाठत पाहणी केली आहे. तसंच कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यामध्ये होणाऱ्या अश्लील नृत्य कार्यक्रमांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. वेळ पडल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय मांडू असा इशारा देखील त्यांनी दिलाय. अश्लील नृत्याचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आयोजित होत असतील तर त्यांनाही तशा सूचना दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या वाढदिवस असून ठाण्यामध्ये ठिकठिकाणी बॅनर लागलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. तीर्थरूप डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना शासनाचा अतिशय महत्त्वाचा असा बहुमान महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवारजी आणि या भूषण हे पुरस्कार देण्याची जी समिती आहे, या समितीच्या वतीने सर्वानुमते एकमताने हा अतिशय मानाचा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेबांना देताना आम्हाला खूप आनंद होतोय. त्यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्काराने देखील केंद्र सरकारने गौरवलेलं आहे. त्यांचं गेल्या अनेक वर्ष अखंडपणे अव्याहतपणे सुरू असलेलं जे सामाजिक कार्य आहे, व्यसनमुक्ती आहे, अंधश्रद्धा निर्मूलन आहे, स्वच्छता अभियान आहे, वृक्षारोपण आहे, आध्यात्मिक कार्य आहे, असे अनेक जे सामाजिक कार्य सामाजिक कामामध्ये स्वतःला वाहून घेतलेले अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मी शासनाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे या पुरस्कारामुळे, या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जे उंची वाढली, त्याचं महत्त्व वाढले असं मी म्हणेन. कारण त्यांचं कार्य या समाज जीवनामध्ये या प्रत्येकाच्या मनामध्ये पोचलेलं आहे आणि अनेक उद्ध्वस्त होणारी कुटुंब त्यांच्या प्रेरणेमुळे, मार्गदर्शनामुळे वाचलेली आहेत. हे सारा महाराष्ट्र जाणतो. म्हणून मी पुन्हा एकदा पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. एकीकडे पुरस्काराची घोषणा होत असताना दुसरीकडे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. शिवसेना नेतापद हे आमच्या जी पक्षाची बांधणी आहे त्या घटनेमध्ये नाहीये. दुसरी गोष्ट त्यांनी एक विनंती देखील केली सुप्रीम कोर्टाकडे. सुप्रीम कोर्टाने आधी 16 आमदारांचा जे अपात्रतेचा प्रश्न आहे तो आधी मिटवावा, नंतर निवडणूक चिन्हासंदर्भातली भूमिका. खरं म्हणजे हा जो काही हे प्रकरण आहे न्यायप्रविष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्यामुळे आम्ही न्यायप्रिय लोक आहोत. न्यायदानावर आमचा विश्वास आहे.
आणि लोकशाहीमध्ये घटना आहे, कायदा आहे, नियम आहे, हे पालन करणारे आम्ही लोक आहोत आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल. आता काही लोक सुप्रीम कोर्टाला जर मार्गदर्शन करायला लागले, सल्ले द्यायला लागले, तर मी त्याच्यावर काय बोलू शकतो. सर पळपुटे आणि गद्दारांना पक्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला त्याबद्दल भाष्य केलेलं आहे. सोबतच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीनं अनेक मुद्दे मांडले त्या मुद्द्यांवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात स्पीड न्यूज. ठाण्यातल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अधिकारी गैरहजर राहिल्यानं पालकमंत्री शंभूराज देसाईंनी संताप व्यक्त केलाय. या बैठकीला क्लार्क आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून अधिकारी सुट्टीवर गेले. विकास कामांना विलंब झाल्यास गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. अहमदनगरच्या नामांतरासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीनं रथयात्रा काढण्यात येणार आहे. चोंडी इथून ही रथयात्रा सुरू होणार असून 20 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावरच्या महामोर्चानं याची सांगता होईल. जलदुर्ग यशवंतगडावर हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमण केलं. गडाच्या बुरुजाला भगदाड पाडून अनधिकृत भिंत बांधण्यात आली. हॉटेल मालकावर कारवाई न झाल्यास 20 फेब्रुवारीला आंदोलन करू असा इशारा शिवप्रेमींनी दिलेला आहे. निविदा न काढताच कंत्राटदाराकडनं मैदानामध्ये बांधकाम केले जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आलेली आहे. निविदा न काढता कंत्राटदार कुणाच्या सांगण्यावरनं काम करतोय असा सवाल नागरिकांनी विचारलाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झालेली नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर न्यायमूर्ती बी.व्ही. नागराथना यांनी सुनावणी घेण्यास नकार दिलेला आहे. या सुनावणीकडे राज्यातल्या सीमा भागातल्या नागरिकांचं लक्ष लागून राहिलं होतं. औरंगाबादमध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्या. पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा ताफा अडवत महिलांनी दारूबंदीसाठी आंदोलन केलं. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातल्या पिंपळगाव फाटा इथं दारूबंदीसाठी महिलांनी रास्ता रोको केला. यावेळेला शिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दारूबंदीचं आश्वासन दिलं आणि यानंतर महिलांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. दिल्लीतल्या महापौर निवड प्रक्रियेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं राज्यपाल आणि महापालिका प्रशासनाला नोटीस पाठवली आहे. आपनं दाखल केलेल्या याचिकेवर 13 फेब्रुवारीला आता पुढची सुनावणी होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या बिहार दौऱ्यापूर्वी अलर्ट जारी करण्यात आलाय. मोहन भागवतांना आयएसआय, माओवादी आणि कट्टरपंथीयांपासून धोका असल्यानं कार्यक्रम स्थळावरच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्रिपुरा दौऱ्यावर आहेत. अगरतलामधल्या गोरखनाथ मंदिरात जात त्यांनी दर्शन घेऊन पूजा देखील केली आहे. भारतातील दूध उत्पादनामध्ये 8 वर्षात तब्बल 51% वाढ झाली असून भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक ठरला आहे. 2021-22 मध्ये देशातील दूध उत्पादन 22 कोटी टनांपर्यंत वाढल्याची माहिती केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिली आहे. जगातील एकूण दूध उत्पादनात भारताचा वाटा तब्बल 24% इतका आहे. मेरा दिल ये पुकारे या गाण्यावरच्या डान्समुळे व्हायरल झालेली पाकिस्तानी मुलगी आयशाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. पाकिस्तानी संगीतकारांनी मेरा दिल ये पुकारे गाण्याची कव्वाली आवृत्ती तयार केली असून त्यांनी आयशासमोर ही कव्वाली सादर केली.
एका दिव्यांग मुलीचा अत्यंत प्रेरणादायी असा व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये एक दिव्यांग मुलगी आपल्या पायांच्या मदतीने एलईडी बल्ब बनवताना दिसतेय। तुम्हाला सुद्धा या व्हिडिओतल्या मुलीचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही। एका सिंहिणीसाठी चक्क 2 सिंहांनी एकमेकांवर हल्ला केला। दोघांची भांडणं झालेली पाहून सिंहिणीनं मात्र तिकडनं काढता पाय घेतला। एकीकडे भांडणाचा थरार आणि दुसरीकडे सिंहिणीची रिॲक्शन बघून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये। एका पठ्ठ्यानं चक्क गळ्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने घालण्याऐवजी संत्री आणि टोमॅटोच्या माळा घातल्यात। गाडी चालवत असताना तो यामधील एका संत्र्यावर ताव देखील मारताना दिसतोय। कुत्र्याला टी शर्ट आणि इतर प्रकारचे कपडे घातल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल, पण मांजरीला कधी फ्रॉकमध्ये पाहिलंय का? सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये मांजरीला फ्रॉक घालून तयार करण्यात आलाय। मल्याळम भाषेतील दृश्यम 1 आणि दृश्यम 2 हे 2 सिनेमे आता फिलिपिनो, सिंहली आणि इंडोनेशियन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहेत। दृश्यम 2 न चायनीज भाषेत देखील रिमेकचे हक्क आता घेतल्याचं समोर येत आहे। मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं डान्सचा एक व्हिडिओ शेअर केलाय। एकेकाळी डान्स पॅशन होतं, मात्र तरीही आता खूप दिवसांनंतर डान्स केल्यानं थकले असं कॅप्शन प्रार्थनानं या फोटोला दिलंय। ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकाप्रियोच्या बॉडी ऑफ लाईज या चित्रपटात काम करायला नकार दिलेला होता। त्यांना दहशतवाद्याच्या भूमिकेची ऑफर होती, मात्र दहशतवाद्याची भूमिका करणार नाही असं सांगून त्यांनी ही ऑफर नाकारली। बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने एका मुलाखतीमध्ये याबद्दल सांगितलंय। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस जम्मू काश्मीरमधल्या माता वैष्णोदेवी मंदिरात जाण्यासाठी पायी गेल्याची माहिती मिळतेय। तिचे फोटो आता इंटरनेटवर धुमाकूळ घालतायत। जॅकलिन पायी चालत वैष्णोदेवी मंदिरात पोहोचल्याचं दिसतंय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज मध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।